नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांनी 2025 ला पीक विमा जो भरलेला आहे त्याचा आपल्या तुळजापूर धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यासाठी हा पीक विमा मंजूर झालेला आहे. तर अशा लाभार्थ्यांना तुम्हाला असे लाभार्थी कोण आहेत तर त्यासाठी तुम्हाला मी यामध्ये शॉर्टमध्ये सांगणार आहे. तर या लाभार्थ्यांसाठी प्रत्येक मंडळासाठी वेगवेगळी रक्कम मंजूर झालेली आहे. काही जिल्ह्यासाठी म्हणजे काही मंडळाला 24,000 झालेली आहे, तर काही जणांना 14,500 झाले, तर काही जणाला 1100, काही मंडळाला 7,000 अशी रक्कम मंजूर झालेली आहे. आणि तुमची ती रक्कम तुम्हाला कुठल्या मंडळाला किती झाली ती तुमचं GR मध्ये तुम्हाला स्पष्टपणे सांगितलेली आहे. आणि त्याची रक्कम प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येत्या 2 दिवसात म्हणजे 1 ऑगस्ट पूर्वी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आणि यासाठी तुमची रक्कम तुमची तुमची रक्कम तुम्हाला किती पडणार आहे तर ती तुम्हाला पोर्टलवरती दिसण्याची सुरुवात झालेली आहे. तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना या पोर्टलवरती येऊन तुम्हाला तिथं तुमचं पीक विम्याची पावती जी तुमच्याकडे आहे ती पावतीचा नंबर टाकून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुमची रक्कम तुम्हाला दिसणार आहे. तर मित्रांनो, त्यासोबत अजून एक महत्त्वाची अपडेट म्हणजे तुमचं जी आधार शेडिंग आहे तुमचे आधार शेडिंग जे आहे त्याच बँक खात्यामध्ये तुमची ती रक्कम जमा होणार आहे. आणि तुमचं आधार शेडिंग तुम्हाला याच्या आधी अनुदान कुठल्या बँकेमध्ये पडलेलं असेल तर त्याची आधार शेडिंग तत्काळ करून घ्या. आधार शेडिंग करण्यासाठी तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र किंवा CSC सेंटर किंवा बँकेमध्ये जायचं आहे आणि बँकेमध्ये जाऊन तुमचं आधार शेडिंग तुम्हाला पूर्णपणे करून घ्यायचं आहे. आधार शेडिंग केल्यानंतरच तुम्हाला तुमची ती रक्कम तुमच्या जे अकाउंट दिलेलं आहे त्या अकाउंटमध्ये 24 तासाचा वर्ग होईल. म्हणजे तुम्हाला अनुदान येण्याच्या आधी तुमचा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये पडायच्या आधी तुमची आधार शेडिंग तुम्ही केलेलं असलं पाहिजे, तर तुम्हाला ते तुमच्या दिलेल्या अकाउंटमध्ये होईल. अन्यथा तुम्ही जे जे लिंक आहे त्या लिंक अकाउंटवर तुमचा जे विमा आलेला आहे तो विमा पडणार आहे. त्यासोबत अजून जर काय अपडेट असेल तर ते तुम्हाला वेळोवेळी मी देत जाईल. धन्यवाद.